जय हिंद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण निवडणुकीचे उदाहरण। ठीक आहे, एक उमेदवार जिंकला, एक उमेदवार हारला, वैध मतदान, अवैध मतदान। बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बस जे निवडणुकीचे प्रॉब्लेम आहेत 5 ते 10 सेकंदामध्ये उत्तर भेटून जाईल तुम्हाला। बघा पहिलं उदाहरण, एका निवडणुकीत 2 उमेदवारांनी भाग घेतला, त्यातील एका उमेदवाराला 62% मते मिळाली, त्यामुळे तो 144 मतांनी विजयी झाला। तर त्या निवडणुकीत झालेले एकूण मतदान किती? बघा तो काय म्हणतो, एका निवडणुकीत किती मतदान पडलं? 62। कोणाला? विजयी उमेदवार जो विजयी झाला त्याला किती पडले? 62% मतदान विजयी उमेदवाराला। जो पराजित झाला त्याला किती पडले? 100 मधून 62% मते गेले, उरले की त्याला 38% मतदान मिळालं। बरोबर आहे, विजय झाला त्याला किती पडले? 62, जो पराजित झाला त्याला किती पडले? 38। आणि किती मतांनी जिंकला? 144 मतांनी। तर पहिले बघा, टक्क्यातील अंतर हे किती उरायलं? 62% वजा 38% म्हणजे किती? 24%। आणि मतातील फरक हा कितीचा आहे तो? तर 144। म्हणजे जे 24% आहे तेच काय ते 144। आणि मग चालू आता आपलं, कोणत्या संख्येचे 24% म्हणजे 144। कारण हे 24% म्हणजे काय? 144। 144 गुणिले 100 भागिले 24, 12 दुनी 24, 12 12 144, बेस 12, 6 गुणिले 100 हे काय? 600 मताची काय होती? एकूण मतदान किती होतं? 600। 600 मताची काय झाली ते निवडणूक। नेक्स्ट बघू आपण, बघा नेक्स्ट उदाहरण आपलं, एका निवडणुकीत परत बघा आता 2 उमेदवारांनी भाग घेतला, त्यातील एका उमेदवाराला 42% मते मिळाली आणि तो 1280 मतांनी पराजित झाला। मग जिंकला होता, आता काय झाला? पराजित। तरी काही फरक नाही पडत। बघा आपण सॉल्व्ह करू आता। पराजित जो झाला, त्याला पडले 42% मतदान। आणि जो विजयी झाला म्हणजे जो जिंकला त्याला किती पडले? 100 वजा 42% म्हणजे किती? 58%। जो हारला त्याला किती पडले? 42, म्हणजे जिंकला त्याला किती पडले? 58। आणि मतातील अंतर किती आहे? 1280। पहिला आपण पाहू टक्क्यातील अंतर। टक्क्यातील अंतर किती आहे? 58% वजा 42% म्हणजे किती आहे ते? 16%। ठीक आहे। आणि मतातील अंतर किती आहे ते आपलं? 1280। हे मतातील अंतर आहे, म्हणजे तो 1280 मतांनी जिंकला, म्हणजे हे काय त्याचं मतातील अंतर। बघा आता, कोणत्या संख्येचे 16% म्हणजे 1280। बघा 1280 गुणिले 100 भागिले 16, 8 दुनी 16, 8 दुनी 16, 8 1 8, किती उरले? 4, 8 7 48, 2 1 2, 2 8 16, 8 1 8, किती शून्य? 1 2 3, ते जसेच्या तसे। म्हणजे जे निवडणूक होती ती निवडणूक किती मताची आहे? 8000 मताची आहे। ठीक आहे। आणखी बघू किती मताची होती? तर 8000 मताची होती। नेक्स्ट बघा आता, तिसरं उदाहरण, एका निवडणुकीत 2 उमेदवारांनी भाग घेतला, त्या निवडणुकीत 20% मतदान अवैध। बघा हे प्रॉब्लेम आता, 20% मतदान काय झालं? अवैध। वैध आणि अवैध याचा अर्थ काय असतो? वैध म्हणजे काय?
तर आपण जे मतदान केले वैध म्हणजे काय, तर आपण जे मतदान केले ते झाले, बरोबर झाले, त्याला काय म्हणतात वैध मतदान. अवैध मतदान काय, म्हणजे जे आपण मतदान केले पण ते काय झालं बा चुकीचं झालं, त्याला काय म्हणतात अवैध मतदान. वैध म्हणजे आपण जे मतदान केले ते मतदान काय झालं बरोबर झालं, त्याला काय म्हणतात वैध मतदान. अवैध म्हणजे नोटाचे बटन नाही, नोटाचे मतदान बी एक असतो, वैध मतदान असतो. बघा बघा आता काय म्हणते, अवैध झाले आणि विजय उमेदवाराला वैध मताच्या म्हणजे जे बरोबर मतदान झालं त्याच्या किती पडले 55% मते मिळाली आणि तो 400 मतांनी विजयी झाला. तर त्या निवडणुकीत सुरुवातीला मतदान किती होते असे विचारले. बघा आता मला सांगा अवैध किती झालं, अवैध मतदान अवैध झालं 20%, म्हणजे वैध किती झालं, आपण इथं माहिती बाहेर काढू, वैध मतदान झालं 80%, वैध मतदान किती झालं 80%, म्हणजे 20% मतदान काय झालं आपलं अवैध, म्हणजे वैध मतदान किती झालं 80, चुकीचं मतदान किती झालं 20%, म्हणजे बरोबर मतदान किती झालं 80 आणि वैध मताच्या 55%. विजय उमेदवार याला किती पडले 55%, किती 55%, आणि तो 400 मतांनी विजय झाला. म्हणजे पराजित उमेदवार याला किती पडले आता 45%, म्हणजे या दोघांची बेरीज करायची नाही. वैध मतापैकी 55, तर इथे किती आहे आपलं 100 वजा 55 म्हणजे किती 45%. परत तेच टक्क्यातील अंतर, टक्क्यातील अंतर किती आहे 55 वजा 45 10%. मतातील अंतर किती येते 400 मतांनी जिंकला. ठीक आहे, चला बघा आपण काढू आता. एकूण मतदान किती आहे X, त्यातील 80% वैध झालं, अवैध मतदान गेलं आपलं, वैध किती झालं आपलं 80%, हे 80, पण त्या 80% किती टक्के 10%, म्हणजे किती 400. बघा आतापर्यंत जे 100% मतदान झालं त्या 100% मतदान म्हटलं अवैध गेलं 20%, म्हणजे वैध किती उरलं 80%. इथं बघा काय म्हणते वैध मतापैकी पकडलं, वैध मतापैकी किती 55 इकडे पडलं 45, टक्क्याचं अंतर किती यांचं 10. आता एक्सची किंमत म्हणजे काय आपलं एकूण मतदान 400 गुणिले 100 गुणिले 100 भागेला 80 गुणिले 10, जो भागेला तो गुणिला, जो गुणिला तो भागेला, 0 0 कट 0 0 कट, 8 5 40, 5 1 5, 0 किती उरले 1 2 3, 1 2 3, म्हणजे हे काय होतं एकूण मतदान किती होतं तर 5000. बघा यामध्ये आपण वैध अवैध विजयी उमेदवार पराजित उमेदवार प्रत्येक गोष्ट सांगितली. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.